युट्यूबर ज्योती मल्होत्रा गेल्या 2-4 दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेलं नाव. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले ताणले गेले असताना भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या हेरगिरीमुळे सध्या भारतातील वातावरण टाईट झालेलं पाहायला मिळत आहे. गेल्या 2-4 दिवसांपासून तिची पोलीस चौकशी सुरू आहे. तिच्या गद्दारीचे एक एक पुरावे दररोज समोर येत आहेत. पण आता अखेर पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनं आपल्या ISIशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. अशी धक्कादायक माहिती आता माध्यमांमधून समोर आली आहे. म्हणूनच नेमकी काय काय कबुली दिली आहे ज्योती मल्होत्रा हिनं आणि भारताची कोणकोणती माहिती तिनं पाकिस्तानला पुरवली आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ही युट्यूबर ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे आणि ती पाकिस्तानसाठी कशी काय हेरगिरी करू लागली हे जाणून घेऊया. तर बघा, पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली हिसारच्या न्यू अग्रेसन कॉलनीत राहणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही एक सामान्य घरातली मुलगी आहे. तिला आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगायचं होतं आणि याच लक्झरी आयुष्य जगण्याच्या नादात ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचं सांगितलं जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमवण्याची इतकी घाई होती की हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या तिने लगेचच नोकरी शोधायला सुरुवात केली. साधारण 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी केली होती. रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. पण तिने तिथेही फार काळ काम केलं नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खासगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केलं. सतत नवीन नोकऱ्या शोधणं आणि जुन्या सोडणं यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला जसं लक्झरी आयुष्य जगायचं होतं तसं जगता येत नव्हतं. तिने पाहिलेल्या तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं. कोरोना काळात गुरुग्राम मधून शेवटची नोकरी सोडून ज्योती मल्होत्रा हिसारला परतली आणि तिथूनच तिने सोशल मीडियावर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. युट्यूब व्हिडिओ आणि ट्रॅव्हल व्लॉगिंग मधून पैसे येऊ लागल्यावर तिने हाच मार्ग पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. इथूनच तिच्या आयुष्यात पहिल्यांदा वळण आलं आणि मोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची, उच्चभ्रू मोठ्या लोकांसोबत उडबस करण्याची, चंगळखोरी करण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम असण्याची तिची इच्छा तिला देशविरोधी कारवायांच्या मार्गावर घेऊन गेली. हिसारमधील FC वुमन कॉलेजमधून तिने आपलं BAचं शिक्षण पूर्ण केलं. ज्योती ही तिच्या आईवडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे ज्योतीने सगळ्यात पहिल्यांदा युट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो नावाचा एक व्लॉगिंग चॅनल सुरू केला. ज्योती मल्होत्राच्या ट्रॅव्हल विथ जो या चॅनलवर सध्या 3.92 लाख युट्यूब फॉलोअर्स आणि 1.31 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. सध्या भारतातून तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलंय. ज्योती युट्यूबवर वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला गेलेल्याचे व्लॉग्स टाकत असते. ज्योतीने 22 ऑक्टोबर 2018 रोजी आपला पासपोर्ट बनवला होता. त्यानंतर ती काही काळ नोकरी करत राहिली. सगळं ठीक चालू होतं, पण तिला हवी तशी जिंदगी जगता येत नव्हती, ऐशो आरामाची. अशातच तिची दिल्लीतल्या पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात ज्योती आली आणि हळूहळू ती गुप्तहेरगिरीच्या जाळ्यात अडकली. तिनं दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यांच्यातला कॉन्टॅक्ट वाढत गेला. त्यानंतर ज्योतीने 2 वेळा पाकिस्तानचा प्रवास केला. इंटेलिजन्स ब्युरोच्या माहितीनुसार ज्योती 2 वेळा दिल्लीहून, एकदा शीख जथ्यासोबत आणि एकदा एकटीच करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पाकिस्तानला गेली होती. ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचा सुद्धा प्रवास करून आली आहे. म्हणजे हळूहळू संपर्क वाढल्यानंतर पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशने ज्योतीला डिनरसाठी बोलावलं. या भेटी दरम्यान दोघांमध्ये बोलणं झालं आणि ज्योतीने एक तिथे व्हिडिओही रेकॉर्ड केला. नंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती. तिचा पाकिस्तान दौरा देखील स्पॉन्सर केला गेलेला होता. ज्योती पाकिस्तानला गेल्यावर अली हसनने तिची ISI अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. त्यानंतर पाकिस्तानातच तिने ISI एजंट शाकिर राणा शहाबाजचीही भेट घेतली होती. शाकिरचा 923176250069 हा नंबर तिने जट रंधावा या नावे सेव्ह केला होता आणि याच शाकिरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातील माहिती दिल्याची कबुली गद्दार ज्योती मल्होत्राने आता दिली आहे, अशी माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून समजत आहे. तसेच दानिशच्या मदतीने तिने पाकिस्तानच्या 2 फेऱ्या मारल्याचं देखील ज्योती मल्होत्राने म्हटलंय.
व्हॉट्सअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण केली. मी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे. त्यातच आता ज्योती आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअप चॅट आता समोर आलाय. त्यात अटारीवर एखाद्या अंडरकव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर ISIने सोपवलं होतं हे दिसून येत आहे. अंडरकव्हर एजंटला भुलवून त्याला एका गुरुद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होत आहे. पाकिस्तानी ISI ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचं हे सगळे पुरावे आहेत. ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री 1:45च्या सुमारास तिला घरातून घेऊन गेले होते. त्यावेळी ज्योतीनं घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. सविता को कहना फ्रूट ला दे, घर का ख्याल रखे, मैं जल्दी आऊंगी, असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव्ह यू खुशमुश असं लिहिलेलं होतं. मंडळी, पोलिसांनी ज्योती मल्होत्राची वैयक्तिक डायरी सुद्धा जप्त केली आहे. यामध्ये तिने पाकिस्तानला केलेल्या प्रवासाच्या तपशिलाची व्यवस्थित नोंद आहे. आता ही डायरी पोलीस तपासात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते असं बोललं जात आहे. यामध्ये अनेक संशयित नोंदी असल्याचा दावा देखील पोलिसांनी केलाय. ज्योती मल्होत्रा हिला 16 मे रोजी हिसारमधील न्यू अग्रेसन एक्सटेन्शन इथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या 11 जणांपैकी ज्योती एक आहे. म्हणजे ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानला 2दा भेट दिली होती. 2024 मध्ये तेव्हा ज्योती 10 दिवसांसाठी पाकिस्तानला गेली होती. तेव्हा भारतात आल्यावर तिने वैयक्तिक डायरीत सुमारे 10 ते 11 पानं लिहिली असून त्यात 8 पानांवर इंग्रजीत या संपूर्ण प्रवासाचं वर्णन आणि 3 पानांवर पाकिस्तानविषयी हिंदीत माहिती लिहिली होती. त्यात पाकिस्तानवर तिने स्तुतिसुमनं उधळली आहेत. यासोबतच तिने आपल्या डायरीत भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही मतं लिहिली आहेत. ज्योतीने डायरीत लिहिलंय की माझी 10 दिवसांची पाकिस्तान भेट पूर्ण केल्यानंतर आज मी भारतात परतली आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही, परंतु हृदयातील तक्रारी पुसून टाका. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत. म्हणजे सध्या ज्योती मल्होत्रा 5 दिवसांच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIAच्या कोठडीत आहे. NIA, गुप्तचर विभाग आणि हरियाणा पोलिसांची संयुक्त टीम तिची चौकशी सध्या करत आहे. बरं, एवढंच नाही तर 18 मे रोजी हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातल्या नियुक्त एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. मल्होत्राला थेट लष्करी गोष्टींची माहिती नसली तरी ती पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या संपर्कात होती. पण एकूणच आता ज्योतीने भारतासंबंधी कोणकोणती माहिती दिली आहे या संदर्भातली माहिती NIAच्या तपासात समोर येईलच. तिची अधिक चौकशी करण्याचं काम सध्या सुरू आहे. या संदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.